नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आत्ताच म्हणजे सर्वात प्रतीक्षित असलेला प्रवेश म्हणजेच प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश. आज हा प्रवेश होत आहे. काय सांगाल भाजप प्रवेशासाठी आपण भाजपच्या मुख्य कार्यालयामध्ये आले, काय अशा आणि भावना? नाही, पण एकंदरीत या संपूर्ण विषयामध्ये खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती, अनेकांनाच प्रतीक्षा होती, परंतु या प्रवेशासंदर्भात पहिली प्रतिक्रिया तुमची काय असेल? निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये असेल त्याची जी काही कामं असतील ती निश्चितपणे मार्गे लागणे त्यातल्या सगळ्याच पक्षाने लक्षात घेण्याची त्याच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाला मागे तुम्ही सबुरीची भूमिका घेतली, तुम्ही शांत राहिलात, अगदी म्हणजे डोळ्यामध्ये पाणी देखील आलेलं अत्यंत अनेक कार्यकर्त्यांच्या. त्याचं फळ भेटतंय असं भेटेल असं वाटतंय आपल्याला? म्हणजे आज माझा पक्ष प्रवेश आहे. पक्ष योग्य जबाबदारी दिली अशी अपेक्षा आहे आणि ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडतो. पण येणाऱ्या काही काळामध्येच विधान परिषद निवडणूक आहे, त्यामध्ये कुठेतरी तुमची वळणी देखील लागलेली आहे असं सूत्रांकडून. हे खरं आहे? म्हणजे आज माझी देखील अपेक्षा आहे. मला अपेक्षा पक्षाने दिली संधी तर निश्चितपणे संधीचं सोनं करेल मी. पण इतक्या वर्षांपासून ज्या पक्षामध्ये होतं त्या पक्षांनी न्याय दिला नाही असं म्हणताय का? असं मी कधी असं बोलतो नाही, असं विषय नाही. आता बदलत्या काळानुसार कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या निर्णय होईल. या पक्षप्रवेशाआधी कधी आपण जयंत पाटलांसोबत संवाद साधला किंवा शरद पवारांच्या पक्षाकडून काही मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला का? नाही, मी जयंत पाटील साहेबांची माझं प्रत्येक साहेबांनाही मी काय पोटनिवडणुकीच्या वेळेस जयंत पाटील साहेबांची चर्चा त्यानंतर पत्र माहिती आहे. पण आतापर्यंत नेमकं सूत्र घडतंय आणि एकंदरीत एवढं म्हणजे आता फक्त तुम्हीच येणार होतात असं समजलेलं, परंतु तुम्ही यायच्या आधी या ठिकाणी कार्यकर्त्यांनीच वेढा घातलेला आहे पूर्ण या कार्यालयानं. त्यामुळे नेमकं येणाऱ्या काळामध्ये काहीतरी मोठं पद मिळणार आहे किंवा कोणती तरी मोठी जबाबदारी मिळणार आहे हे निश्चित आहे असं म्हणतात. आज मी सांगू शकत नाही. जबाबदारी पक्ष देईल की आम्ही चालपड. सुजय विखे पाटील साहेब आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार. काय सांगाल, तुम्ही त्यांच्यासोबत आलेला म्हणजे प्रतीक्षेत असणारा प्रवेश हे तुम्हालाही माहिती आहे, कारण की जी पोटनिवडणूक झाली त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची समजूत काढण्यासाठी तुम्ही लोक देखील गेला होता. आज त्यांना न्याय मिळेल असं वाटतं या पक्षामध्ये? मला असं वाटतं प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जो काही मनधरणीचं काम संघटनेच्या वतीने करण्यात आलं विधानसभेला, मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आणि राज्यामध्ये असलेल्या महायुती सरकारचं जे काम आहे आणि ह्या कामाच्या माध्यमातून राहुरी तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, धरणाचे प्रश्न असतील, पुनर्वसनाचे प्रश्न असतील जे मांडले, त्यापैकी धरणाची उंची वाढवण्याचा ताबडतोब निर्णय पण शासनाने घेतला. तर मी त्यांना तेच वारंवार सांगितलं की फडणवीस साहेब असे व्यक्तिमत्व आहे की एकदा आपण शब्द दिल्यावर तो पूर्ण होईल आणि म्हणून तो विश्वास जो त्यांना निर्माण झाला माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर, त्यामुळे त्यांनी आज पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला. एक अतिशय सक्षम आणि समृद्ध परिवारात केले आणि विखे पाटील परिवाराने तनपुरे परिवार अनेक वर्षापासून राजकारणामध्ये लोक आपण 40-50 वर्ष अहिल्यानगर जिल्ह्यातले पाहिले तर कधी एकामेकाविरोधातही राहिलेले आहेत आणि बरोबरही राहिलेले आहेत. सुप्रस्तुतपणा जो राजकारणाचा आहे तो कायम ठेवण्यात आला आणि अशा प्रकारचं परिवार आज भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक गतीने वाढेल आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये, प्रदेश अध्यक्ष महोदयांच्या नेतृत्वामध्ये आणि पालकमंत्री माननीय विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे मिळून चांगलं. शेवटचा प्रश्न, यापूर्वी जेव्हा संवाद साधला होता तुमच्यासोबत तेव्हा तुम्ही काही महत्वाची कामं सांगितली होती, ती कामं रखडलेली आहेत जिल्ह्यातली आणि एकंदरीत त्यामुळे जिल्ह्यातल्या जनतेला नव्हतं न्याय मिळेल. ती कामं आतापर्यंत झालेली आहेत किंवा ती झाली? निश्चितपणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे धरणातला गाळ काढण्याचा निर्णय खूप मार्गी लागतील आणि इतरही कामं निश्चितपणे मार्गी लागतील. त्या बाबतीत त्या आश्वासन पावलं उचलल्याची मला कल्पना देण्यात आली. नक्कीच आपण पाहिलं तर आपल्यासोबत स्वतः प्राजक्त तनपुरे होते आणि एकंदरीत प्रवेशाआधी त्यांची भूमिका काय, त्यांची भावना काय त्यांनी आपल्यासोबत मांडलेली आहे. त्यांनी सांगितलं ती कुठलीच मनधरणी करण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये पक्षाकडून आणि स्वतः जयंत पाटलांसोबत देखील त्यांनी कुठला संवाद जो आहे तो साधलेला नाहीये. काही वेळामध्ये प्रवेश होत आहे, प्रवेशामध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे आणि त्याचबरोबर काही दिवसातच विधान परिषद
अधिवेशनात म्हणजे अगदी 1 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशीच आपण जर पाहिलं तर अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. त्यावेळी भाजपच्या माध्यमातून तनपुरे यांचं नाव येतंय का आणि तनपुरे यांना या पक्षात म्हणजे भाजपमध्ये तरी न्याय मिळतोय का हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.